पाहू शकता आपण सलगर भागामध्ये आहोत. सलगर खिल्लारची माहिती घेण्यासाठी आलेलो आहेत. सुंदर आखीव रेखीव देखणं चपळच्या लाग सलगरे खिल्लार. कळप मालकांचं नाव सांगा. महादेव कोलेकर. महादेव कोळेकर, राहणार लिंगणूर रस्ता, सलगरे, पाण्याची टाकी जवळ ना, तालुका मिरज, जिल्हा सांगली. कोलेकर वस्ती सांगितलं. कोळेकर वस्ती, लिंगणूर रस्त्याला. किती गाय आहेत आता? 12 गाय आहेत. 12 गाय आहेत का? 5-6 वासर आहेत. आता ही गाय किती वेळ त्याला वेली? ती आता झाली की 9वी येत आहे. 9वी वेत. आता वासर आहे ती कुठल्या वळूच आहे? ती पिंटू माई. पिंटू माळे यांच्या कुठल्या वळूच आहे? गजच आहे. काय कालवड आहे का खोंड आहे? काडवर आहे. कालवड आहे. ते पण तीच आहे. गजाच आहे. पलीकडच्या गायला किती वेळ त्याला वेली आता पलीकडची? ते आहे की आता 8वी आहे. 8वं. तिला काय झालंय? कालवडच आहे. दोन्हीला पण कालवडीच आहेत. पाहू शकता सुंदर आखीव रेखीव देखण्या जातीवंत वंशावळीच्या. ही दोन्ही कालवड आहेत का? ही पांढरी कालवड, ही पांढऱ्या गाईचं पांढरं कालवड. हे खाली मान घालून चरतंय ते कालवड. काय वय आहे कालवडीचं? 5 महिन्याचं आहे. आणि ह्या का खोंडाची आहे? त्या खोंडाची आहे तिकड आहे. कुठल्या वळूच खोंड आहे? हे पिंटू माळेचं खोंड आहे. पिंटू माळे यांच्या बंड्याचं आहे का गजच आहे? गजाच्या. गजच आहे. हा खोंड या खोंड पिंटू माई. पिंटू माळे यांचा कोणता पण गजा का बंड्या? गजा. गजा. आणि ह्याची आई? हे आई हे बघा. हाय गे. ही समोरची ही गे. ही आई आहे. ही किती वेळ तलविली आता? हे झाली गे 5. 5. हा खोंड आहे तिला आता होय. गजाचा. होय. आईसारखा सावधान चपळच्या लागा. ही गाय आता गाभ आहे का येली? पांढरी ही आता येली की वेली का? तिला काय आहे? ते काय पाड्याची. आणि ही गाय ही पांढरी उचपुरी लांबलच काळी मुरी कालवड आहे. कुठल्या वळूची कालवड आहे? गजाचीच आहे. गजेचीच आहेत सर्व. सेम गजाव कलर घेतलाय काळा मोरा. होऊ शकता. आणि ही गाय गजाकडनं घातली. आता गाभण आहे गजाकडं. हां. हा पांढरा खोंड आहे. गजाचा आहे का? चांगलं घट्ट शरीर, एसटीचा मजबूत आहे. आता जरा गवत झालंय म्हणल्यावर आता इथून तब्येती चांगल्या होतील. उन्हाळ्यात गवत नव्हतं. पण नव्हतं काय खाणार पण नाही. खाण्यापिण्याचं फरक पडत होता. किती महिन्याला खोंड कालवड काय काढताय? काढते 9 महिने 1 वर्षाचं खोंड झाल्यावर ना. आता काय हे कळपातलं द्यायचंय का? कोण काय द्यायचंय? कुठली? हा शिपूट वाकडा. शिपूट वाकडा कुठल्या वळूचं खोंड आहे? गजच आहे. आणि त्याची आई कोणती? कोणती? मागची का मोरची? मोरची पांढरी उचपुरी लांबलचक. ही
ही पांढरी गाय आहे. हा. ह्या पांढऱ्या खोंडाची पांढरी गाय असेल नाही? नाही, ती पांढरी गाईची खोंड आहे. ही पांढरी गाईची खोंड आहे. आणि ही त्या काळ्या मोऱ्या शिपूट वाकड्याची गाय आहे. ही गजा भरला होता. होय. आणि त्या काळ्या मोऱ्याची ती पण गाय हे जी आहे. पांढऱ्याची ही आहे पांढऱ्या खोंडाची. पाहू शकता एकदम पांढरी शुभ्र काजळी खिल्लारसारखं आहे. एकदम पातळ कातन, मोठे डोळे, चेहऱ्याला सुंदर गाय आहेत. आणि आता ती हरणी कितवी आहे? त्याला गाब आहे का वेली? गाभ आहेत ते. आता कोणाकडून गाब आहे? पिंटू माळीकडनं गाभ आहे. पिंटूमाळी यांचा कोणता भरला आता हरणीला? गाजाच्या. गजच भरलाय. होय. पाहू शकता हरणी गाब आहे. किती महिन्याची गाब आहे आता? हे झाली की आता 9वा लागेल. 9वा लागेल. पाहू शकता सुंदर आखीव रेखीव देखणी, पातळ कातणीची, दुधाच्या वंशावळीची, सावळ्याची मुलगी. पाहू शकता ही गाय आहे. या गायीचा हा खोंड आहे, हा द्यायचा आहे. काय किंमत सांगता ह्याची? ह्याचं हां, कुठलं ही खोंड? हा पांढरा खोंड, ते पांढरा खोंड आहे मागचा. ही मोठा हे ते सांगितले 1.25 लाख सांगितले. 1.25 लाख सांगताय. हां. आणि त्याची पलीकडची त्याचं पण 1.25 लाख सांगितले. त्याची 1.25 लाख. आणि ह्या शिपूट वाकड्याची त्याच्या 80 सांगितले. त्याची 80 सांगताय. गजचा आहे तो शिपूट वाकडा, बरोबर? होय. पाहू शकता ज्यांना कोणाला खिल्लार खोंड घ्यायचे असतील मालकांशी प्रत्येक संपर्क साधा, प्रत्यक्ष येऊन पहा. सुंदर घट्ट शरीरयष्टीचे, चपळ चलाक, रोज रानामध्ये असणारे, खुराला मजबूत असे खिल्लार खोंड आहेत. ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी आवर्जून मालकांशी संपर्क साधा. मालकांचा मोबाईल नंबर सांगताय का? सांगा. ही समोरची का? हां, ते आता येईल की 4-5 दिवसांनी येईल. 4-5 दिवसांनी येते. कुठला वळू भरला होता हिला? त्याला बोलू पिंटू माळीचीच आहे गजाचं. हां, पिंटूमाळे यांचा गजा. हां. हिची आई कोणती? त्याची आई मेली. त्याची आई पहिली. हिची आई नाही का आता? हां. हा शिपूट वाकडा गजाचा मुलगा. पाहू शकता ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पाहत राहा खिल्लार कृषीधन चॅनल. माय लेकर आहेत ही. 90 839019 88 8828. आता गजाकडून गाब आहे. किती वेळ त्याला? ते झाली की 8वी येत झाली. 8वं येत आहे हिचं. आधी खाली काय होतं हिला? त्याला आधी होतं खोंड होतं. खोंड होता. असंच रोज रानाव चारण्यावर का घरी खोराक असतोय का ह्याला? असं चारक घरात पण असते ऊस. घरी ऊस घालताय. पाहू शकता दुधाच्या वंशावळीच्या सर्व गाय आहेत. कासाला चांगले आहेत, सडाला चांगले आहेत. ह्याच्यातले कुठल्या गायीचं काय धार वगैरे काढता का? करतात की हे काढते आणि ते ह्या गायीची काढताय. हिला आता खाली काय आहे? कालवड खोंड आहे. खोंड आहे होय. गजाचा. होय. आणि हिला ह्याला एक खोंड आहे गजा. हिला पण खोंडच आहे. पाहू शकता सलगरे खिल्लार जवळजवळ सगळ्याच गायींना खोंड झालेले आहेत. पाहू शकता हा समोरचं खोंड, हा खोंड. आता किती खोंड आहेत कळपामध्ये सध्याला? त्यामध्ये आहे की 4-5 खोंड आहे. सध्याला कळपामध्ये 5 खोंड आणि किती आहे? ते 3 कालवडी. हां, 3 कडवार आहे. 3 कालवड आणि 5 खोंड आहेत सध्याला.
पाहू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. पाहत राहा खिल्लार कृषीधन चॅनल.